नमस्कार, मी रिया रुपेश पवार महाळिंगेकर आणि आपण पाहत आहात डहाण मित्र न्यूज नेटवर्क। पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी। पहिली स्वातंत्र्याची लढाई ब्रिटिश साम्राज्य विरुद्ध लढून आपल्याला स्वातंत्र्य प्राप्त झालं। त्यानंतर संपूर्ण देशात लोकशाही मजबूत होत असताना 25 जून 1975 रोजी संविधानाची हत्या करून आणीबाणी लागू केली। या आणीबाणीच्या विरोधात पालघर जिल्ह्यातील वीरांनी आणि वीरांगणांनी लोकशाहीच्या स्वातंत्र्याची दुसरी लढाई लढली। हे प्रतिपादन खासदार डॉक्टर हेमंत सवरा यांनी केलं आहे। आणीबाणी लागू होऊन 50 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल संविधान हत्या दिवस 2025चे आयोजन जिल्हा नियोजन सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय पालघर येथे करण्यात आले। यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, उपजिल्हाधिकारी महेश सागर, पालघर तहसीलदार रमेश शेंडगे, तहसीलदार सचिन भालेराव, आणीबाणी विरोधी लढा देणारे पालघर जिल्ह्यातील वीरयोद्धे तसेच नागरिक उपस्थित होते। राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकशाही स्वातंत्र्याची दुसरी लढाई लढणाऱ्या वीरांचा तसेच त्यांच्या वारसदारांचा सन्मान करण्यासाठी 2014मध्ये स्तुत्य निर्णय घेतला। हा निर्णय 2019 पर्यंत चालू होता। कालांतराने 2019मध्ये तो बंद करण्यात आला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तो निर्णय पुन्हा घेतल्यामुळे खासदार डॉक्टर हेमंत सवरा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत। अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा डहाण मित्र न्यूज नेटवर्क। लाईक करा, कमेंट करा, आपली मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा। त्याचे कॉपीराइट वगैरे नाही ती आपण दाखवू शकतो का नाही? हां, दाखवू शकतो ना। आपल्याकडे प्रोजेक्टर आहे, हां, स्क्रीन पण आणि प्रोजेक्टर पण आपण लावतो। आभार मानतो। तसेच कार्यक्रमात उपस्थित माननीय जिल्हाधिकारी महोदया व त्यांच्या वारसांचे या ठिकाणी मी आभार मानतो। तसेच या ठिकाणी उपस्थित सर्व लोक, तसेच हा कार्यक्रम ज्यांच्यासाठी आयोजित श्रीमती नर्मदा चौधरी, श्री किसन जाधव, श्री सावंतजी वाघेचे, मोखाडा तालुका श्री गोपाळ लहारे, श्री तुकाराम गभारे, श्री भाऊ वझे, श्री रमेश पै, श्री उदय सामंत, श्री विलास निजाई। आपण पुढे यायचं। वसईहून आले ते चालत नाही, पण चालता येत नाही डायबिटीस। चूक है रिबन काटने का सगळं मटेरियल आपण वेबसाईटवर प्रोव्हाइड केलं। अच्छा, डाउनलोड करून आपण प्रिंट करून